फ्रेंड्स, मी डॉक्टर जयश्री परत एकदा अमेरिकेतून तुमच्याशी संवाद साधते आहे. फ्रेंड्स, अमेरिकेमध्ये लुईज हे नावाच्या खूप एक प्रसिद्ध ऑथर होऊन गेल्या, ज्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे हील युअर बॉडी और हील युअर लाईफ. त्या खूप प्रसिद्ध अल्टरनेटिव्ह थेरपिस्ट होत्या आणि त्या आयुष्याच्या तब्बल 90 वर्ष जगल्या. त्यांची स्टोरी फार इंटरेस्टिंग आहे. त्यांचा जन्म अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये झाला होता. वयाच्या 5व्या वर्षी त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांच्यावर रेप केला होता. तसंच त्यांना शाळेमधनं काढून टाकलं होतं, कारण त्या टीनेजमध्येच त्यांना प्रेग्नन्सीला सामोरं जावं लागलं. त्याच्यानंतर त्या घरातून पळून गेल्या आणि न्यूयॉर्कला आल्या. तिथे आल्यानंतर मात्र त्यांनी आपलं करिअर थोडं सिरियसली घेतलं किंवा त्यांना नशिबाने हात दिला आणि त्या एक प्रसिद्ध मॉडेल झाल्या. मॉडेल झाल्यानंतर त्यांनी एका इंग्लिश बिझनेसमनशी लग्न केलं आणि 14 वर्षानंतर तब्बल त्यांचा डिवोर्स झाला. त्याच्या आधी त्या थोड्याशा चर्चमध्ये वगैरे आपली सेवा द्यायला त्यांनी सुरुवात केलेली होती आणि तिथल्या चर्चेसमध्ये जे तत्वज्ञान शिकवलं जातं त्याचा सुद्धा त्यांनी थोडाफार अभ्यास सुरू केलेला होता. अगदी लहान वयातच त्यांना सर्व्हायकल कॅन्सरला सामोरं जावं लागलं. डॉक्टरांनी जेव्हा त्यांना सांगितलं की तुम्हाला आता हिस्टेक्टॉमीशिवाय काही पर्याय नाही आहे, तुम्हाला जर कॅन्सरचा सामना करायचा असेल तर हे करणं आवश्यक आहे, त्यांना खूप धक्का बसला आणि त्यांनी ठरवलं की नाही, आपण आपल्या पद्धतीने कॅन्सरचा सामना करूया. त्यांनी डॉक्टरांना सांगितलं, खोटंच सांगितलं, की माझ्याकडे अजिबात आता पैसे नाही आहेत ऑपरेशनसाठी, तर प्लीज मला 3 महिन्याचा फक्त वेळ द्या. त्यानंतर त्यांनी स्वतःवर प्रयोग सुरू केले. सर्वप्रथम त्यांनी आपल्या जेवणामध्ये काही बदल केले, डिटॉक्सिफिकेशन केलं आपल्या शरीराचं आणि सेल्फ हिलिंग त्यांनी सुरू केलं. म्हणजे स्वतःमध्ये काही पॉझिटिव्ह बदल करायला त्यांनी सुरुवात केली. त्याचबरोबर मेडिटेशन, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स वगैरे अशा सगळ्या गोष्टींचा अल्टरनेटिव्ह पॅथीज आपण जे म्हणतो त्याचा सगळ्याचा त्यांनी वापर केला आणि तब्बल 6 महिन्यानंतर त्या डॉक्टरांकडे परत गेल्या आणि डॉक्टरांनी जेव्हा त्यांना तपासलं तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं की त्यांचा कॅन्सर पूर्णपणे बरा झालेला होता. म्हणजे त्यांनी सेल्फ हिलिंगनी आपला कॅन्सर सुद्धा बरा केला. त्यानंतर त्या कॅलिफोर्नियाला परत गेल्या आणि त्यांनी त्यांच्या छोट्याशा ड्रॉइंग रूममध्ये एक सपोर्ट ग्रुप तयार केला, जो स्वतःची बॉडी किंवा स्वतःचं माइंड आहे जे ते हिलिंगचे त्यांनी कन्सल्टेशन्स किंवा सेशन सुरू केले असं म्हणूया. या सेशनचा इतका त्यांना फायदा झाला त्या लोकांना की भराभर त्यांची कीर्ती पूर्ण अमेरिकाभर पसरली आणि कित्येक लोकांचा ओघ त्यांच्याकडे यायला लागला त्यांचे सेशन्स ऐकण्यासाठी, त्यांचे अनुभव ऐकण्यासाठी वगैरे, आणि त्याच्यातनं लोकांना फायदा सुद्धा होऊ लागला. तर ही थेरपी काय सांगते, म्हणजे त्या काय सांगत असतात आणि त्यांनी त्यांच्या हील युअर बॉडी किंवा हील युअर लाईफ या पुस्तकांमधनं काय सांगितलंय हे मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. आपण आपल्या हिंदू फिलॉसॉफीमध्ये सुद्धा 5 प्रकारचे कोश आहेत असं मानतो. म्हणजे फक्त आपल्याला दिसते ती फिजिकल बॉडी व्यतिरिक्त अजून आपले 5 लेयर्स आपल्या शरीराभोवती असतात जे अनविजिबल असतात आणि कुठल्याही रोगाचं संक्रमण आपल्या शरीरात जेव्हा होतं की जेव्हा हे कोश डिस्टर्ब होतात किंवा हे कोश कशाने तरी इन्व्हेड होतात, म्हणजे त्या कोशामध्ये कशाचा तरी प्रवेश होतो, त्यामुळे या कुठल्याही आजाराचा प्रादुर्भाव होतो शरीरात, असं आपण खूप पूर्वीपासून मानतो. आणि ते 5 कोणते कोश आहेत? अन्नमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश, मनोमय कोश आणि आनंदमय कोश. आणि लक्षात घ्या, याच्यामध्ये मनोमय कोश सुद्धा सांगितलेला आहे. म्हणजे मनोमय कोश म्हणजे काय, तर आपलं मन. मन म्हणजे काय, थोडक्यात आपल्या भावना. तर भावनांमुळे काही आजार डेफिनेटली आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात, हे सुद्धा आपण मानलेलं आहे. आणि लुईस हेनी हेच सिद्ध केलं की प्रत्येक आजार हा कोणत्या तरी निगेटिव्ह इमोशनशी अटॅच असतो आणि हेच त्यांनी आपल्या हील युअर लाईफ अँड हील युअर बॉडी या पुस्तकांमधनं सांगितलेलं आहे. आणि ही पुस्तकं वन ऑफ द बेस्ट सेलर्स इन अमेरिका अशी प्रसिद्ध झालेली आहे. त्याचा प्रचंड खप झालेला होता. तर लुईस हेनी त्यांच्या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे हे थोडक्यात आता मी तुम्हाला सांगणार आहे. त्यांनी अक्षरशः A to Z असे डिव्हिजन करून सगळे आजार याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत ऑलमोस्ट, आणि प्रत्येक आजाराशी कोणती निगेटिव्ह भावना निगडीत असते हे सुद्धा त्यांनी सिद्ध केलेलं आहे.
तुम्ही स्वतः आपली बॉडी हील कशी करायची किंवा तुमचं लाईफ हील कसं करायचं असे त्यांनी सुंदर सोप्या शब्दामध्ये काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. आणि मला स्वतःला हे पुस्तक प्रचंड आवडतं. त्याच्यातल्या काही गोष्टी मला पटल्या सुद्धा, त्यामुळे मला असं वाटलं की या मी तुमच्याशी नक्की शेअर करायला हव्यात. तर बघूया आता जे महत्त्वाचे आजार आहे ते कोणत्या इमोशनमुळे होतात आणि त्या आपण ओव्हरकम कशा करायच्या. शरीरामध्ये जेव्हा बॉडी पेन असतं, म्हणजे इकडे दुखतंय तिकडे दुखतंय, रोज नव्या जागी दुखतंय, तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे जे सिम्पटम आहे ते लॅक ऑफ लव्हमुळे होतं. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये प्रेमाचा अभाव असेल किंवा तुम्हाला प्रेम जाणवत नाहीये, तर या इमोशनमुळे हे बॉडी पेन्स उद्भवतात असं त्यांच्या पुस्तकात त्यांनी नमूद केलेलं आहे. आर्थरायटिसचं त्यांनी कारण दिलेलं आहे क्रिटिसिझम. म्हणजे तुम्ही कायम कोणाला तरी क्रिटिसाइज करताय किंवा तुमच्यावर कायम क्रिटिसिझम जर होत असेल तर ते आर्थरायटिसमध्ये रूपांतर होऊ शकतं असं त्यांनी नमूद केलेलं आहे. तसंच खूप दिवस आतमध्ये जर दडलेला काही संताप असेल कोणाबद्दल किंवा कुठल्या घटनांबद्दल, तर त्यामुळे सुद्धा आर्थरायटिस होण्याचा धोका संभवतं असं त्या म्हणतात. डायबिटीज होण्याचं कारण त्या सांगतात की तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये काहीच राम उरलेला नाही, म्हणजे काही स्वीटनेस उरलेला नाहीये, किंवा मी असं होऊ शकले असते आणि पण होऊ नाही शकले, हे तुमच्या मनामध्ये जर खूप दुःख असेल, खूप असं डीप सॉरो तुमच्या मनामध्ये साचलेलं असेल, तर ते डायबिटीजच्या स्वरूपात तुमच्या शरीरात दिसतं असं त्यांचं म्हणणं आहे. हार्ट अटॅक येण्याचं ते कारण सांगतात की लॅक ऑफ लव्ह. मी कोणाला आवडत नाही किंवा म्हणजे मी परफेक्ट नाहीये वगैरे अशा ज्या भावना असतात त्याच्यामुळे हार्ट अटॅकचा धोका संभवतो. आणि हे लॉंग स्टँडिंग असतं. जेव्हा अशी भावना वाढायला लागते तेव्हा हार्ट अटॅक येते असं या पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे. कॅन्सर होण्याचं कारण त्या सांगतात की खूप दिवस तुम्ही मनामध्ये दडवून ठेवलेला राग कोणाबद्दल तरी किंवा कुठल्या घटनाबद्दल, त्यामुळे हा जो राग आहे तो बाहेर काढा असं त्या आवर्जून सांगतात. तुमची जी पद्धत असेल त्या पद्धतीने किंवा थेरपी जर तुम्हाला घ्यायची असेल सायकोथेरपी, तर त्यांच्याशी बोलून तुम्ही हा तुमचा राग बाहेर काढा. आणि फॉरगिव्ह अँड फॉरगेट ही पॉलिसी जर तुम्ही ठेवली तुमच्या आयुष्यामध्ये, तर कॅन्सरसारख्या आजाराचा सामना तुम्हाला क्वचितच करावा लागेल असं त्या त्यांच्या रिसर्चमधनं आणि अनुभवातनं सांगतात. त्यांनी अजून एक गोष्ट नमूद केलेली आहे त्यांच्या पुस्तकामध्ये की लहानपणचा जो ट्रॉमा असतो तर ते पुढच्या आयुष्यामध्ये आपली पर्सनॅलिटी घडवण्यामध्ये ती खूप कारणीभूत असते. आणि मोठे मोठे सायकियाट्रिस्ट सुद्धा हेच सांगतात, यू आर अ ग्रोन अप पर्सन ऑफ युअर चाइल्डहुड. तर जे आजार झालेले आहेत ते इमोशन्सनी कंट्रोल करून किंवा कशाद्वारे कंट्रोल होऊ शकतील ते पण त्यांनी सजेस्ट केलेलं आहे. आणि अगदी सोपा मार्ग त्यांनी सांगितलेला आहे की पॉझिटिव्ह अफर्मेशन्स, पॉझिटिव्ह थिंकिंग. परंतु एक महत्त्वाची गोष्ट मी इथे नमूद करू इच्छिते की या सगळ्या गोष्टी जरी सपोर्टिव्ह असल्या तरी आजकालच्या जमान्यामध्ये काही आजारांसाठी ॲलोपॅथीसारखा दुसरा पर्याय नाही. म्हणजे तुम्ही ॲलोपॅथीचा पर्याय तर निवडायलाच पाहिजे. म्हणजे लुईसेनी कॅन्सरची ट्रीटमेंट घेतली नाही म्हणून आम्ही पण घेणार नाही असं प्लीज काही करू नका. कारण ही फार रेअर केस आहे आणि खूप डिटर्मिनेशन आहे आणि सगळ्यांनाच हे जमेल असं नाही आहे. त्यामुळे काही दुर्धर आजारांमध्ये ॲलोपॅथीशिवाय पर्याय नाही. पण डेफिनेटली या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सपोर्टिव्ह थेरपी म्हणून नक्कीच कामी येतील. तर फ्रेंड्स, आशा करते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबियांची छान काळजी घ्या. स्वस्थ राहा, मस्त राहा. बाय बाय.